आताच डंकामध्ये मालवणी मसाल्याचे मसाले आणि मिरच्या टाकून आलेले आहे। तर मिरच्या किती प्रकारच्या, 4 प्रकारच्या घेते मी। यावर्षी जवारी मिरची पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे। तर अतिशय रुचकर मालवणी मसाला होणार आहे। चला तर इथे मी मिरच्या कोणकोणत्या घेतलेल्या आहेत ते सांगते। पांडी मिरची 1 किलो, काश्मीर मिरची 1 किलो, बेडगी मिरची 1 किलो, लवंगी मिरची 1 किलो आणि संकेश्वरी मिरची 1 किलो अशा ह्या साफ करून घेतलेल्या आहेत, देठ काढून घेतलेले आहेत। आता खडे मसाले भाजून घेऊया। इथे मसाला वेलची 80 ग्रॅम घेतलेली आहे, त्रिफळा 80 ग्रॅम घेतलेला आहे, काळी मिरी 200 ग्रॅम घेतलेली आहे, लवंग 100 ग्रॅम, नाकेश्वर 80 ग्रॅम, म्हणजे प्रत्येक खडा मसाला 80 ग्रॅमच्या प्रमाणात घ्यायचं। हिरवी वेलची 80 ग्रॅम, चक्री फूल 80 ग्रॅम, इथे मायपत्री आणि जायपत्री मिळून 100 ग्रॅम घेतलेले आहे, मोहरी 200 ग्रॅम घेतलेली आहे, मेथी 50 ग्रॅम, कसुरी मेथी 50 ग्रॅम, दालचिनी घेतलेले 80 ग्रॅम, जायफळ 8 नग घेतलेले आहेत, सुंठ 80 ग्रॅम, इथे हळकुंड आणि हिंग 80 ग्रॅम घेतलेलं आहे दोन्ही मिळून, तमालपत्र 20 रुपयाचे आहेत, इथे 6 जिरे घेतलेले आहेत 100 ग्रॅम आणि साधे जिरे घेतलेले आहेत 100 ग्रॅम, धने 1 किलो घेतलेले आहेत आणि बडीशोप 200 ग्रॅम घेतलेले आहे, खसखस घेतलेले आहे ते 200 ग्रॅम घेतलेले आहे। आता इथे मिरच्या साफ करून झाल्यानंतर जे खाली पडलेलं बी असतं ते सुद्धा आपण तेलावरती भाजून घ्यायचं आणि सर्व मिरच्या ह्या थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायच्या। आता हे 5 किलो मिरच्या भाजूनही तयार आहेत, मसालेही भाजलेले आहेत। आता डंकावरती कुटायला घेऊन जाऊया। डंकामध्ये मालवणी मसाल्याचे मिरच्या आणि मसाला टाकून आलेले आहे। तर मालवणी मसाला आता करायला चालू आहे। मालवणी मसाल्याच्या मिरच्या ह्या बारीक होण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण एकदम छान होण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो। इथे इनो आहे, इनो दुसऱ्यांच्या मिरचीची जी पावडर आहे ती करत होती आणि इथे हा मालवणी मसाला तयार होतो आणि माझी वहिनी थोडंसं काम होतं म्हणून घरी केलेली, मी मदत करत होती। आता वहिनी आलेल्या आहेत, पण वहिनी काही समोर येत नव्हत्या, पण ह्या दोघींचं प्लॅनिंग होतं की मला बसवायचं आणि फोटो काढायचा। तर जबरदस्ती दोघींनी बसवलेला आहे आणि मी आपली बसलेली आहे, पण खूप त्रास होतो। वहिनींना सॅल्यूट आहे की त्या दिवसभर अशा हे कपडे घालून आणि गरमीमध्ये बसलेले असतात। कंप्लीटली 2 तास झालेत आणि आता किती गरम होते आणि वहिनींनी मला ताक दिले। मालवणी मसाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर। आता बघा हा असा तयार झालेला आहे। मालवणी मसाला इतका रुचकर आणि इतका छान लाल भडक तयार झालेला आहे। तर कोणाला हवा असेल तर लवकरात लवकर ऑर्डर द्या, म्हणजे तसं पॅकेट तुमच्या घरी पोहोचलं जाईल।